रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होते। त्या निमित्ताने आज आपल्या पंढरपूरमध्ये या सभेसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, माजी उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचे आदरणीय नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब, माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे सर, पक्ष निरीक्षक शेखर माने साहेब, रवी पाटील साहेब, आमचे ज्येष्ठ नेते वसंत नाना देशमुख साहेब, राहुल भैया शेठजी शाह, सुभाषदादा भोसले, आमचे मित्र अमर सूर्यवंशी, रवी मुळे, डॉक्टर संजय कुमार भोसले साहेब, नेत्राव बंधू, गंगेकर साहेब असतील, संदीप दादा मांडवे, सुधीर भाऊ अभंगराव, सुधीर भाऊ भोसले, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कोंढभरी, दीपक दादा वाडदेकर, सागर पडघळ, आमचे मित्र मुन्ना भोसले, कसबे साहेब, घोडके साहेब, आमच्या महिला आघाडीच्या सर्व सुवर्णताई असतील, पूनमताई, वृषालीताई, शुभंगीताई, साधनाताई, चारुशीलताई, पूर्वाताई, तसेच रेखाताई, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्ष, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, माझे पत्रकार आणि माझे तरुण मित्र आणि सहकारी, वडीलधाऱ्या मित्रांनो, वडीलधाऱ्या बंधू आणि भगिनींनो, जर चुकून कोणाचं नाव घ्यायचं असेल तर माफी असावी। माझे पत्रकार बंधू आणि सर्व माध्यमांचे प्रतिनिधी साहेब, आज तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो सार्थ करण्याची वेळ आली आहे साहेब। पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या 50 वर्षापासून पवार साहेबांचा वारसा घेऊन चालणारा मतदारसंघ आहे साहेब। देवभूमी आणि संतभूमी असा हा मतदारसंघ आहे। ज्यावेळी पवार साहेबांनी भरभरून असं सगळ्यांना दिलं, त्याच लोकांनी साहेबांना दगा दिला, आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न केला साहेब। असं असलं तरी जनता पूर्ण ताकदीने आदरणीय साहेबांच्या तुतारीच्या मागे उभी आहे। येणाऱ्या 23 तारखेला ही आपल्याला दिसून येईल। आपल्यासमोर असणारा भाजपचे विद्यमान आमदार मागच्या वेळेस खोकांच्या ताकदीवर कसेबसे निवडून आले होते साहेब। यावेळी जनतेने जी चूक केली नक्कीच दुरुस्त करण्याची वेळ आज आलेली आहे साहेब। आपल्या मतदारसंघामध्ये 3000 कोटीचा निधी आला, विकास केला, असं जे बोलबाला केलं जातं लोकांच्या समोर, जे आमच्या प्रत्येक गावामध्ये फ्लेक्सद्वारे सगळ्या लोकांना दाखवण्यात येतं, तो फक्त विकास साहेब कागदावरती दिसून येतोय। या मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रत्येक गावचे लोक आम्हाला त्यावेळेस बोलतात की या मतदारसंघामध्ये काय झालं। जिल्हा परिषदचे पण मतदार जे जिल्हा परिषद थ्रू काम झालेलं असेल ते सुद्धा काम त्या याद्यामध्ये आलेले साहेब। पंढरपूर आणि मंगळवेढ्याला जाताना जो रस्ता केलाय त्याचं उत्तम उदाहरण आहे, जो निधी कसा झाला असेल तो साहेब। या मतदारसंघामधलं पाणी प्रश्न हा प्रत्येक म्हणजे पंचवार्षिकला गाजत आलेला आहे साहेब। आपला पंढरपूर थोडासा नदी काठ आहे, इथे पिण्याची पाण्याची सोय आहे, नदी असल्यामुळं, चंद्रभागा असल्यामुळं, विठ्ठलाची कृपा असल्यामुळं थोडंसं पाण्याचं इथं थोडंसं कमी आहे साहेब। मंगळवेढा शहरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था आहे। गेली 50 वर्ष फक्त पाण्यावरती निवडणुका लढवतात विद्यमान आमदार, कैलासवासी आमदार साहेब। या सगळ्यांनी पाण्यासाठी प्रयत्न केला पण कोणालाही यश आलं नाही। माझ्या तरुण मित्रांना आणि माझ्या बंधूंना सांगायचं आहे, जर आपल्या या मतदारसंघामधला पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल ते फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडीचे सरकार एवढंच करू शकतात। आपण त्याच भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या 20 तारखेला काळजीपूर्वक मतदान केलं पाहिजे। आपल्यासमोर दोन्ही उमेदवार केवळ निवडणुकीपुरते या मतदारसंघामध्ये मला पाहायला मिळतात। काँग्रेसचे आमचे सहकार्य काय, त्यांच्यावरती जास्त बोलण्यात काय मजा नाही, कारण ते कधी नॉट रिचेबलच असतात, कधी या मतदारसंघामध्ये दिसले नाहीत किंवा या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांची काही पावलं चालू नाहीत साहेब। या मतदारसंघामध्ये मी एक साखर कारखाना चालवतोय, गेले 15 वर्ष सातत्य ठेवून मी या मतदारसंघामध्ये शेतकरी केंद्रबिंदू मानून या मतदारसंघाचं काम केलंय।
शेतकऱ्यांना हातभार लावण्याचं मी काम केले साहेब. कुठं ना कुठं त्याचा फायदा तरुण बेरोजगारांना झालाय. असाच यापुढे मतदारसंघामध्ये भरवण्याच्या माध्यमातून आणि आपण जो विश्वास दिलाय त्या माध्यमातून मी इतर गोष्टीचा सुद्धा काम करणार आहे. या मतदारसंघामध्ये काम करत असताना एखादं शैक्षणिक संकुल असावं ज्या लोकांना, माझ्या मुलांना, माझ्या तरुण भगिनींना इथं शिक्षण घेता येईल. पुणे, मुंबई, सांगली, सातारा या मोठ्या शहरामध्ये न जाता याच भागामध्ये त्याला शिक्षणाची सोय होईल अशा पद्धतीचं एखादं शैक्षणिक संकुल असावं. या लोकांची मागणी आहे. येत्या काळामध्ये ती मी सुरू करून पूर्ण करेन. साहेब, या मतदारसंघामध्ये अजून खूप जास्त एक मोठ्या प्रश्नाची उलकल व्हायला पाहिजे. सोलापूर पाण्याच्या प्रश्नाची जी लाईन आहे, पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे, बंद पाईपलाईनद्वारे पाणी जाणार आहे. पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या सर्व लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. ती जर लाईन आता अंतिम टप्प्यात आहे, पूर्ण होणारच आहे. ती जर पूर्ण झाली, भीमा नदीचं पाणी साहेब येणार नाही. नदीकाठला आता आमच्या पांडुरंगाच्या कृपेमुळे वारीसाठी पाणी येतं, सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडलं जातं. ते जर बंद झालं तर आमच्या लोकांचं पाणी बंद होणार आहे. या भागातलं ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारी मोडीत निघणार आहे साहेब. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला का? या लोकांच्या पुढच्या पाण्याची काय सोय केली आहे? मंगळवेढा तालुका जसा पाण्यापासून वंचित आहे, सोलापूरचं जे आता दिसणारं वैभव आहे, या सोलापूर जिल्ह्यातली कारखानदारी, नदीकाठच्या लोकांच्या वरती अवलंबून असणारी कारखानदारी येत्या भविष्य काळामध्ये नष्ट होणार आहे साहेब. याविषयी विद्यमान आमदार साहेबांनी कुठलेही त्याचा पाठपुरवठा केला नाही. तो आपण करणार आहे मित्रांनो, याची आपण नोंद घ्यावी. पंढरपूरला कोट्यावधी रुपयाचा निधी येतो, त्याचा वापर नीट होत नाही. पंढरपूर हे शहर पातळीवरती आपल्या ओळखलं जायला पाहिजे होतं. त्याची ओळख धार्मिक पर्यटन स्थळ अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपला या मतदारसंघामधून निवडून गेल्यानंतर 100% प्रयत्न करणार आहे. तसेच चंद्रभागा नदीचा जुना दगडी पूल ते विष्णुपद बंधारा हा 12 महिने जर पाणी भरून त्याचं नियोजन केलं तर माझे स्थानिक कोळी बांधवाच्या ओढ्या चालतील, त्याचा व्यवसाय करता येईल. त्याच्यावरती त्यांचं जे पोटपाणी येतं, जे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक नदीकाठला जातात, त्यांच्यासाठी सुद्धा एक अशा पद्धतीचं काम झालं तर एक सहकार्य होईल साहेब. पंढरपुरात अनेक मूर्ती कलाकार आहेत, त्यांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. वस्ती वाढतीये, गल्लीत त्यांचा लोकांना त्रास होतो. त्या हाताने मूर्तिकार आहेत, त्यांचं काम चालू असतं. तर या लोकांना एखादं व्यवस्थित प्लॅटफॉर्म जर दिला तर त्यांचंही हातभार लागण्याचं काम होईल, त्यांच्या कुटुंबाला हातभार लागण्याचं आपल्याकडनं काम होईल साहेब. पंढरपूर शहरातील अनेक प्रश्न असतील, मंगळवेढा शहरातील अजून भरपूर काही प्रश्न असतील, तर हे सोडवण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. या सरकारवरती प्रेम करून आपण येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून मला एकदा संधी द्यावी, याच्यासाठी आपण साहेबांच्याकडे जी साहेबांनी विश्वास दिलाय ते स्वार्थ करण्यासाठी, येणारा विकास करण्यासाठी आदरणीय साहेबांच्याकडे बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिली आहे त्याचे सार्थ करण्यासाठी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा. आणि तुम्ही आपले विरोधक येतील, त्यांनी मतं मागतील, माझ्या हिशोबाने त्यांना 3 ते 4 वेळा 5 वेळा तुम्ही संधी देऊन बघितली आहे. या मतदारसंघामधले आमचे नेते परिचारक मालक यांनी निवडणुकीला उभं राहणार अशी घोषणा केली. 2 महिने मतदारसंघामध्ये फिरून आले, पण ज्यांच्यामुळे निवडून आले त्याच आमदारांनी त्यांना गप्प बसण्यासाठी पक्षांतर्गत कारवाई करून ज्या पद्धतीचं काम केलं ते आपण सर्व जनतेसमोर आहे. त्यांच्या दोघांच्या वादामध्ये बोलण्या एवढा मी मोठा माणूस नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय ही जनता त्यांना येणाऱ्या 20 तारखेला चांगली दाखवून देईल, याच्यात मला काही शंका नाही. मित्रांनो, आपण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावरती, आदरणीय सुप्रिया सुळे असतील ताई त्यांच्यावरती आणि महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष, त्यांच्याबरोबर असणारे इतर सर्व पक्ष, आम आदमी पक्ष असेल, सर्व गवई गटाचे सर्व घटक पक्षांच्यावरती विश्वास ठेवून हा नवीन कार्यकर्ता तुमच्यातला निवडून द्या.
राहिला पंढरपूरमध्ये असल्यामुळं आपल्याला भेटण्यासाठी मला कुठं जाण्याची गरज नाही. 24 तास आपल्यासाठी हा अनिल सावंत साहेबांसमोर पांडुरंगाच्या चरणी त्यांच्या नतमस्तक होऊन तुम्हाला एक वचन देतोय. कधीही कुठल्याही माणसावरती कसलंही तक्रार संकट आलं तर अनिल सावंत तुमच्या पाठीशी कायम उभा राहील एवढं ग्वाही धरा. येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणी काही सांगेल, आदरणीय साहेबांची उमेदवारी आणि जयंत पाटील साहेबांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर पुढच्या माणसाचा करेक्ट कार्यक्रम होत असतो. साहेब त्यांच्या भाषणातून दाखवून देतील. मित्रांनो, जास्त अधिक न काय बोलता आपण ज्यांची वाट बघतोय, साहेबांना पण पुढे जायचं आहे, त्यांचं मार्गदर्शनाची आपण वाट बघतात. येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस 5 नंबरचं बटन आपल्याला मिळालंय. त्या बटनाचं त्या चिन्हावरचं बटन दाबून बहुमताने विजय करा आणि कामाचा माणूस निवडा. प्रत्येक सालात आपण कामाचा गडी बदलतो, तसाच हा जुना झालेला चुकार गडी बदला, नवीन गडी कामाला ठेवा. हा नक्कीच तुमचं काम करेल एवढी ग्वाही देतो. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन परत एकदा विनंती देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. साहेबांना विनंती आहे, काही आपल्या पंढरपुरातले नगरसेवक आणि नेते मंडळी आपल्याकडे प्रवेश करणार आहेत, त्यांचा प्रवेश साहेबांनी घ्यावा, मी अशी त्यांना विनंती करतो. यानंतर काही पक्षप्रवेश या ठिकाणी सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतील. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी व परिचारक गटाचे नगरसेवक डी राज सर्वगोड, त्यासोबतच भाजप युवा मोर्चाचे सचिन काळे, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक दीपक अभिमन्यू सदाबसे यांचा पक्षप्रवेश सन्माननीय प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं महाविकास आघाडीच्या परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. यानंतर राहुल काळुखे, राहुल सांस्कृतिक तरुण मंडळ, रामेश्वर साळुंखे परीट समाजाचे शहराध्यक्ष, ओम कदम शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातून ते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करू इच्छितात, त्यांचं आपण आपल्या परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजवून तीनही पक्षप्रवेश करणाऱ्या नवीन सदस्यांचं आपण स्वागत करूया. यानंतर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष दत्तात्रयजी ताड, माजी नगराध्यक्ष कैलासवासी संजय मामा घोडके यांचा संपूर्ण दयावान ग्रुप आपल्या महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब गटामध्ये दाखल होऊ इच्छितात, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यासोबतच समाजसेवक श्रीकांत पवार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, पिंटू बाबा पवार मित्र परिवार, धनाजी पांढरे मित्र परिवार वाखरी, दत्तात्रय असबे मित्र परिवार, अर्जुन पवार मित्र परिवार, श्रीकांत पवार मित्र परिवार, विशाल नेहतराव मित्र परिवार, सागर साळुंखे मित्र परिवार, कोळी गल्ली अस्तित्व प्रतिष्ठान यांचा देखील आज आपल्या परिवारामध्ये स्वागत करूया. संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष दत्तात्रयजी ताड, माजी नगराध्यक्ष कैलासवासी संजय मामा घोडके यांचा संपूर्ण दयावान ग्रुप, धनाजी पांढरे मित्र परिवार, अर्जुन पवार आणि श्रीकांत परिवार मित्र परिवार, दत्तात्रय असबे मित्र परिवार, श्रीकांत पवार, विशाल नेहतराव मित्र परिवार, सागर साळुंखे मित्र परिवार, कोळी गल्ली अस्तित्व प्रतिष्ठान, माजी नगरसेवक कुमार बंदपट्टे मित्र परिवार, आलम बागवान आणि अमित पाटेकर मित्र परिवार, या सर्वांचं आपण आपल्या परिवारामध्ये स्वागत करूया. पैलवान ग्रुप यांचं देखील सहर्ष स्वागत. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची हे जाहीरनामा आणि चिठ्ठी आपण खरं तर इथे पाठिंबा पत्र वाचून दाखवत आहोत. आपले भारतीय रिपब्लिकन पक्ष यांचा मंगळवेढा शहर कार्यकारिणीच्या वतीनं, तालुका शहर कार्यकारिणीच्या वतीनं तालुका अध्यक्ष माननीय रामभाऊ दोलतडे व मंगळवेढा महिला आघाडीची सर्व कार्यकारिणीच्या वतीनं सन्माननीय अनिलदादा सावंत साहेब यांना जाहीर पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आभार आणि आमच्या परिवारामध्ये सहर्ष स्वागत. अस्तित्व प्रतिष्ठान पुंडलिक परचंडे यांचा देखील पक्षप्रवेश होतोय.
सर्व मान्यवरांचा, व्यासपीठावर तरुण मंडळींचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या परिवारामध्ये हे सर्व तरुण मित्रमंडळ दाखल होत आहेत. त्यांचा आम्ही आमच्या परिवारामध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो आहोत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, ना धर्मासाठी ना जातीसाठी, फक्त आणि फक्त विकासासाठी महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारास म्हणजेच सन्माननीय अनिलदादा सावंत साहेब यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करतोय. यानंतर सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचा काजल भोरकडे या भगिनींच्या वतीनं तुळशी हार घालून त्यांचा यथोचित स्वागत आपण या दक्षिणेच्या काशीमध्ये म्हणजेच पंढरपूर नगरीमध्ये करतो आहोत. त्यांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतो आहोत. पक्षप्रवेश आणि सत्काराच्या नंतर सन्माननीय प्रमुख अतिथींचं भाषण होत आहे. सन्माननीय काजल भोरकडे ताई यांच्या वतीनं विठू माऊलीची समस्त जगाच्या पोशिंद्याची मूर्ती आणि पवित्र तुळशीची माळ देऊन आपण सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या मतदारसंघामध्ये सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचं सहर्ष असं आपण स्वागत करणार आहोत. रामकृष्ण हरी. मनपूर्वक धन्यवाद. ज्याप्रमाणे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, शरदचंद्रजी पवार साहेबांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या या मातीला. आणि याच पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सांभाळणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री, माजी गृहमंत्री, माजी जलसंपदा मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांना मी विनंती करते, आपण या विराट सभेसमोर आपल्या माता भगिनींशी आणि तमाम बांधवांशी संवाद साधावा आणि सन्माननीय अनिलदादा सावंत साहेब यांच्या पाठीशी सदैवपणे उभं राहून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहात. आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत होत आहे. तमाम माता भगिनींना खरं तर सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब आता मार्गदर्शन करतायत. मी शेतकऱ्यांचं असूड म्हणजेच साबूक देऊन आपण सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आपल्या पंढरपूर नगरीमध्ये करतो आहोत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण जयंतरावजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करूया. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मी विनंती करते सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांना आपण या विराट सभेस संबोधित करावं. आपल्या सर्वांचे आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील, या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे, आज ज्यांनी मगाशी मी येईपर्यंत किल्ला लढवला ते लक्ष्मणराव ढोबळे सर आणि माननीय रवी पाटील, नागेश पाटील, आमचे पक्ष निरीक्षक शेखर माने, वसंत नाना देशमुख, राहुल भैया शहा,
सुभाषदादा भोसले, अमर सूर्यवंशी, रवी मुळे, डॉक्टर संजय कुमार भोसले, नेहतराव बंडू, गंगेकर साहेब, संदीप दादा मांडवे, सुधीर भाऊ भोसले, सुधीर अभंगराव, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कोंडू बहिरे, दीपक दादा वडवेकर, सागर पढाळ, मुन्ना कसबे साहेब, घोडके साहेब, सुवर्णाताई, पूनमताई, वृषालीताई, शुभांगीताई, साधनाताई, चारुशिलाताई, पूर्वाताई, रेखाताई, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, या ठिकाणी उपस्थित असणारे संगीताताई कट्टे सर, सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य दादा गरंडे, त्याचबरोबर अनेक मान्यवर सगळेच उपस्थित आणि आपण या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपण सगळे या ठिकाणी अनिल दादा सावंत यांच्या प्रचारासाठी इथे एकत्रित जमलोय। आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या वतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिल दादा सावंत या पक्षाचे उमेदवार आहेत। तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे आणि या चिन्हाच्या साठी आपण सगळ्यांनी उद्याच्या 20 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साठी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आजची ही भव्य दिव्य सभा आहे। खरं म्हणजे ही सभा परवा रात्री उशिरा ठरली, काल सकाळी उमेदवारांना आम्ही कळवलं की उद्या येतोय आणि आज इतक्या कमी काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे जमलात याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन। पंढरपूर विधानसभा मतदारसंघ नेहमी पवार साहेबांच्या मागे राहिलेला मतदारसंघ आहे। ज्या बाजूला पवार साहेब असतील त्या बाजूला या मतदारसंघाने आपला नेहमीच कौल दिलेला आहे आणि त्यामुळं मागच्या वेळी भगीरथ भालगे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीकडून उभे राहिल्यावर प्रचंड मताधिक्याने त्यांना आपण सगळ्यांनी विजयी केलेला हा ताजा इतिहास आपल्या समोर आहे। भारत भालके आणि भारत भालकेंनी 2019ला जसा निर्णय घेतला तसाच निर्णय पुढे व्हावा अशी आमची साधी अपेक्षा होती। काही लोकांनी आमच्या पक्षाकडे येऊन इंटरव्ह्यू देखील दिले, जसे अनिल दादांनी दिला तसा भगीरथने देखील इंटरव्ह्यू दिलेला होता। पक्षाकडे उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली, पवार साहेबांच्या समोर अर्ज पक्षाकडे केलेला होता आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी जर वेगळा निर्णय झाला, पवार साहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कुणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याचे काम आपण सगळ्यांनी करायचं। पवार साहेबांचा निर्णय शिरसावंद्य मानून या मतदारसंघातल्या सगळ्यांनी अनिल दादा सावंत यांना पाठिंबा दिल्यावर विजयसिंह मोहिते पाटील दादांनी देखील त्याला मान्यता दिल्यावर या मतदारसंघामध्ये अनिल दादा सावंत हे आता आपले अधिकृत उमेदवार आहेत। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मंगळवेढ्याला पाण्याचा प्रश्न होता 35 गावांचा। पहिल्यांदा एकच टीएमसी पाणी उपलब्ध झालं होतं। मी त्या खात्याचा मंत्री झाल्यावर आणखीन एक टीएमसी म्हणजे 2 टीएमसी पाणी आपण उपलब्ध करून दिलं आणि 35 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं। त्याच्या योजनेची कामं देखील चालू झाली आणि त्याची प्रगती देखील झाली।
पलीकडच्या बाजूनं म्हैसाळकडून येणारं पाणी, टेंबू योजनेतनं येणारं पाणी हे कसं आपल्या दुष्काळी भागाला, या मतदारसंघातील मंगळवेढा भागाला मिळेल, सांगोल्याला मिळेल, याचं काम देखील त्या 2.5 वर्षात जेवढं झालं तेवढं इतर काळात कधी झालं नाही. आज या मंगळवेढा आणि पंढरपूर या मतदारसंघात मंगळवेढ्याला मागच्या 5 वर्षात 2.5 वर्षाचं सरकार असताना आम्ही जो न्याय दिला तो बघितला, तर पुन्हा आमचं सरकार आलं तर मंगळवेढा तालुक्यातले उर्वरित जे प्रश्न आहेत तेही सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यानं लक्ष देऊ, ही आमची भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मतदारसंघाचे प्रश्न अनिलदादांनी भाषणात सांगितले. या ठिकाणी पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला विकास आराखडा, या भागातल्या सगळ्यांची काय भावना आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. अनेक गावात शेतीचा प्रश्न आहे, रस्त्यांची दुरावस्था आहे, बेरोजगारीचा तर प्रश्न ऐरणीवर आहे. या सगळ्यातनं मार्ग काढायचा असेल तर महाविकास आघाडी म्हणून या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मागे आपण उमेदवार उभे केले पाहिजे. हे मला मान्य आहे की 2 उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत. त्याचा अभिप्राय, त्याचं साधं वर्णन करायचं असेल तर ती मैत्रीपूर्ण लढत आहे. त्यामुळं या दोघांची निवडणूक ही आमच्यात एकमत झालं नसेल, त्यामुळं 2 उमेदवार उभे राहिलेले असले तरी अनिलदादा सावंत यांना शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे हे आपण विसरू नका. आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हा सगळ्यात महत्वाचं चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर असावं. भारतीय जनता पक्ष म्हणून समोर जे उभे आहेत त्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्वांच्या समोर मागच्या 10 वर्षात अनेक प्रश्न उभे केले. एक म्हणजे बेरोजगार तरुणांची संख्या महाराष्ट्रात का वाढली? 21 ते 35 वर्षाच्या वयोगटामध्ये 30% बेरोजगारी आहे. याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या, देशाच्या आणि राज्याच्या धोरणात आहे असं मला वाटतं. दिसेल तो प्रकल्प गुजरातला, एकनाथ शिंदे यांनी गुजरातचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे, अशी आजची परिस्थिती महाराष्ट्राची आहे. एखादी कारखानदारी गुजरातला महाराष्ट्रात येणारी गेली तर हे तोंडातनं बरं पण काढत नाही. खासदार या महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प, 17 प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले, त्याची यादीमध्ये प्रकाशित झालेली. आमच्या महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला जातात. तो फॉक्सकॉन प्रकल्प गेला, 1.5 लाख पोरांच्या हाताला काम मिळालं असतं. काल परवा मोदी साहेबांनी टाटा एअरबस, टाटा आपली पुण्यातली, एअरबस फ्रान्सी, महाराष्ट्रात प्रकल्प येणार होता, तो ह्यांनी पळवला. काल परवा बडोद्याच्या शेजारी नरेंद्र मोदींनी टाटा एअरबस प्रकल्पाचं उद्घाटन केलं. उद्घाटन, भूमिपूजन नाही, उद्घाटन. 21-22 हजार कोटीची गुंतवणूक झाली, 7-8 हजार पोरांना नोकऱ्या पण लागल्या. तुम्ही मला म्हणाल की हे काय सांगताय आम्हाला, आमचा काय संबंध आहे? तुमचा संबंध असा आहे की दरडोई उत्पन्नात 2099, 2001, 2, 3, 4 अगदी 13-14 सालापर्यंत महाराष्ट्र भारतामध्ये दरडोई उत्पन्नात 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या क्रमांकावर असायचा. गुजरात आपल्यालाही खाली होतं. पण जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले 14 साली आणि नरेंद्र मोदी साहेब दिल्लीला झाले, त्यानंतर फक्त 2 वर्षात यांनी महाराष्ट्राची एवढी वाट लावली की गुजरात महाराष्ट्राच्या वर कधी गेला कळलं नाही. 16 सालापासून गुजरात महाराष्ट्राच्या वर गेलाय. आज भारतात महाराष्ट्राचा नंबर 11वा लागतो. दरडोई उत्पन्न म्हणजे गुजरातची माणसं आपल्यापेक्षा मित्रांनो श्रीमंत झाली. पंढरपूरच्या माणसाचं उत्पन्न, महाराष्ट्रातल्या माणसाचं उत्पन्न गुजरातच्या लोकांच्या पेक्षा ॲव्हरेज सरासरीनं कमी झालं. आपला महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला. मागे देण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारचं आहे. आणि म्हणून पहिलं म्हणजे जे गुजरातला जातं, अनेक कार्यालय महत्वाची गुजरातला यांनी नेली, त्याच्या विरोधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तोंडातनं शब्द काढू शकत नाहीत. यांची ताकदच नाही.
दिल्लीला आव्हान करण्याची ताकद नाही आणि गुजरातला कारे म्हणण्याची ताकद नाही. नाशिक भागातलं पाणी थोड्या दिवसानं गुजरातला वळवतील, फार लांब गोष्ट नाही. इलेक्शन झालं की हाच उद्योग करणार आहेत भाजपचं सरकार, त्यांचं महाराष्ट्रात सरकार आलं तर. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणं हे तुमच्या माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. भारतीय जनता पक्षाचं कमळ या मतदारसंघात उगवू न देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीने या मतदारसंघात काम करण्याची गरज आहे. आज जसा उद्योग परराज्यात चालला तसा या देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा नेहमी 15% असायचा. यावर्षी आकडेवारी प्रकाशित झाली, पहिल्यांदाच महाराष्ट्राचा वाटा 15%वरून 13%वर खाली आला, 2% घसरलं. का तर काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न आमचं कमी झालं. इतर देशातल्या राज्यांचं उत्पन्न वाढत असताना आम्ही त्या स्पर्धेत कमी पडायला लागलो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या देशामध्ये महाराष्ट्र आता दरडोई उत्पन्नात 11व्या नंबरला आहे. आपलं नुकसान किती झालेलं आहे यांच्या हातात सरकार देऊन हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्या. महागाईची तर चर्चाच नको. इथं आमच्या सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत. या भगिनींना दिवाळी किती महाग होती हे लक्षात आलं असेल. तेलाचा डबा 500 रुपयाने मागला, सोयाबीनची किंमत 3200, पण सोयाबीनच्या तेलाचा डबा 80 रुपयाहून 180 रुपये झाला तरी आपण चर्चा करत नाही. आधारभूत किंमत सोयाबीनला 6000 मिळाली पाहिजे असा मोर्चा काढणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे गृहमंत्री आहेत. महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात आहे असं लोक म्हणतात, पण सोयाबीन उत्पादकांना 3200 आणि 3400 रुपयाच्या पलीकडे आज दर मिळत नाही. आज आम्ही घोषणा केलेली आहे आमचे खरगे साहेबांनी काँग्रेसच्या की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सोयाबीनला कमीत कमी 7000 रुपये देण्याची व्यवस्था आम्ही महाराष्ट्रभर करू. शेतकऱ्याला उघडा करायचा नाही, त्याला अडचणीत येऊन द्यायचं नाही, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यानंतर 5 गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत. या 5 गोष्टी करत असताना माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की 5 पंचसूत्री जी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे ती पंचसूत्री काय आहे हे थोडंसं तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला आमच्या उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक म्हणजे आम्ही सर्व महाराष्ट्रात हे जाहीर केलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर पहिल्यांदा आम्ही महालक्ष्मी योजना आणू. सगळ्या भगिनींसाठी आहे. महालक्ष्मी योजना म्हणजे महिन्याला आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या गरीब भगिनींना 3000 रुपये महिन्याला देण्याची व्यवस्था करू. एसटीनं प्रवास मोफत महाराष्ट्रात महिलांना. कर्जमाफी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी 2 लाखापर्यंत केली. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी 3 लाखापर्यंत करू. हे देखील सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी एक गॅरंटी काढलेली 5 लाख रुपयाची आरोग्याची. तुम्हाला जर कुठं दवाखान्यात जायचं असेल तर ते कार्ड दाखवलं मोदी साहेबांच्या गॅरंटीचं तर 5 लाखापर्यंतचा खर्च ते हॉस्पिटल तुमचा स्वतः करेल आणि सरकारकडून पैसे मागेल. परंतु आज दुर्दैवाने आपण एक लक्षात घ्या की इथं मी असे प्रश्न बऱ्याच सगळ्याच मतदारसंघात विचारलेत, इथंही प्रश्न विचारतो. इथं कोणी आहे का की मोदी साहेबांचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला, पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये गेला, 5 स्टार हॉस्पिटल, किंवा मुंबईच्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये गेला आणि कार्ड दाखवलं आणि उपचार केले आणि हॉस्पिटलने सांगितलं नाही नाही मोदीचं कार्ड आहे, तुला आम्ही बिल लावत नाही, आम्ही सरकारकडून घेतो, 4 लाख रुपये तुझे माफ. असा कोण आहे का इथं? असेल तर हात वर करा. भाजपच्या माणसाला फायदा मिळाला असेल तरी सांगा.
आपलं काय आपण भाषण तो मुद्दा इथं थांबवू शकतो. महाराष्ट्रात ही 47-48 माझी सभा आहे. महाराष्ट्रात एकही माणूस नाही की मोदी साहेबांनी सांगितलेल्याप्रमाणे देशात कुणाला आरोग्याची हमी मिळाली. पण आमचं सरकार ज्यावेळी महाविकास आघाडीचं येईल त्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये गरीब कुटुंबांना, एका कुटुंबात 5 ते 6 लोक असतात असं गृहीत धरून, गरीब कुटुंबांना 25 लाख रुपयाचं विम्याचं सुरक्षा कवच देण्याची व्यवस्था करणार आहोत. तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या जावा, भारतात जावा, तेवढे पैसे वर्ग करण्याची व्यवस्था महाराष्ट्राकडून होईल. मी हे यासाठी सांगतोय की आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करून महाराष्ट्रामध्ये आपल्या भविष्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी कसा कराल याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. या मतदारसंघात मी सुरुवातीला सांगितलं तसं आमचा उमेदवार अनिल दादा सावंत आहे आणि त्यामुळं या मतदारसंघात अनिल दादा सावंतांच्या मागे आपण आपली सगळ्यांची ताकद लावली पाहिजे अशी विनंती केली तर मी ती काही वावगी ठरेल असं मला वाटत नाही. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आता पराभव दिसायला लागला आणि पराभव दिसायला लागल्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वेगळ्या मार्गाने चाललाय. अमित शहा सांगतात बटेंगे तो कटेंगे. दिल्लीत राज्य कोणाचं आहे? भाजपचं आहे. महाराष्ट्रात राज्य सध्या कोणाचं आहे? भाजपचं आहे. मग त्या हिंदूंना घाबरवताय का तुम्ही? राज्यकर्त्या तुमच्यात काही दम नाही का? बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे सगळ्या गावावर हिंडायला लागलेत आणि म्हणतात बटेंगे तो कटेंगे. अरे ही 18व्या शतकातली घोषणा आहे. 18व्या, आता 21व्या शतकात आहे. आता घोषणा पाहिजे पडेंगे तो बडेंगे. कुठे भारतीय जनता पक्ष आणि चाललोय आपण 21व्या शतकात. हे सनातनी पद्धतीनं वागून महाराष्ट्र मागे नेण्याचा प्रयत्न करणारी काही लोक आहेत. महाराष्ट्राला 18व्या शतकात नेण्याचा प्रयत्न बटेंगे तो कटेंगे ही घोषणा देऊन महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम ते तिकडचा तो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यांचं नाव काय, योगी आदित्यनाथ. ते योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बटेंगे की कटेंगे, बटेंगे तो कटेंगे घोषणा करायची. आणि तुझा निम्मा उत्तर प्रदेश मुंबईत येऊन नोकरी करतोय, त्याला काय कोण धक्का लावत नाही आणि तिकडे इकडे येऊन सांगतोय बटेंगे तो कटेंगे. काय कापत बसायचं तिकडे का, इकडे काय संबंध आहे? पण महाराष्ट्रात हिंदू आणि इतर समाजात वाद निर्माण करण्याचं काम करण्याशिवाय यांना मतं मिळत नाहीत असा यांचा समज झालेला आहे. आणि हिंदू मुस्लिम, हिंदू शीख, हिंदू इसाई या सगळ्यांच्यात अंतर पाडण्याचं पाप हे करतायत. आणि पाप का करतायत तर निवडणूक जवळ आली म्हणून करतायत. एक महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, सगळीकडे जाऊन मोर्चे काढले आणि जे भाषण ते करायचे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पण ते म्हणायचे की माझा बॉस सागर बंगल्यात बसलाय. म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे अंगुली निर्देश करून तो बाबा सगळ्या महाराष्ट्रभर फिरून आला. कुठं काय जमतंय का बघायला, हिंदू मुस्लिम दंगा होतोय का? पण मी महाराष्ट्रातल्या हिंदूंचंही अभिनंदन करेन आणि मुस्लिम समाजाचंही अभिनंदन करेन. त्यांनी अशा बहकाव्यात न येता लक्षात घेतलं की निवडणुकीपुरतं याचं इंजेक्शन आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. महाराष्ट्रात कुठेही ठिणगी पडली नाही, त्यांना यश मिळालं नाही. हे आपल्या सामाजिक सर्वधर्म समभाव, आम्ही एकप्याने राहण्याची आपली सामाजिक प्रवृत्ती महाराष्ट्राची जी आहे त्याकडं याचं सगळ्यांचं श्रेय जातं असं मला वाटतं. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे की आपण आपल्या देशामध्ये काय काय खरेदी करतो. आपण शेतकरी समुदायातले. आता या भारतीय जनता पक्षाने बियाणांच्यावर कर लावलाय, खतांवर कर लावलाय, औषधांवर कर लावलाय. सोयाबीनच्या उत्पादनाचा खर्च आमचा 5 आणि 6 हजार रुपये येतो. पण सोयाबीनला हे दर देऊ शकले नाहीत.
हीच परिस्थिती कापसाची आहे. कापसाचा दर खाली जायला लागला, वर जातोय म्हटल्यावर यांनी 22 लाख गाठी आणल्या, कापसाचा दर खाली जायला लागला. कांद्याची हीच परिस्थिती आहे. ऊसाचा दर वाढला असता, पण ज्यूस टू इथेनॉल हा रूट आहे, हा यांनी बंद केला, नाही तर आमचा साखरेचा दर वाढला असता आणि 50 रुपये जास्त शेतकऱ्यांच्या पदरात पडले असते. त्यामुळे ह्यांचा फंडा एकच आहे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा जर दर जास्त दिला शेती उत्पादनाला, शेतीमालाला, तर भारतात महागाई वाढते, आणि जर हे दर कमी ठेवले तर महागाई कमी होते. स्टीलचा दर वाढला, ह्यांना महागाई वाढते वाटत नाही. सिमेंटचा दर वाढला, ह्यांना महागाई वाढते असं वाटत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींचे दर वाढले तरी महागाई यांना वाढली असं वाटत नाही. हे महाराष्ट्राचं आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मित्रांनो, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून काम करणारी लोक आहोत. या भागामध्ये विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे वडील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी बहुजनांच्या पुरस्काराचा पाठिंबा सतत केला. या भागातले स्वर्गीय औदुंबरराव पाटील यांनी देखील तीच भूमिका ठेवली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या कुशीतनं तयार झालेले महाराष्ट्रातले त्यावेळचे सगळे नेते हे शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पुरस्कार करत राहिले. आणि म्हणून ही निवडणूक ही महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार राहणार का जातीयवादी विचारांना हा महाराष्ट्र स्वीकारणार, ही लढाई आहे. ही लढाई साधी समजू नका. आज ही लढाई साधी समजू नका. आज आपण एक विधानसभेचा आमदार निवडणार नाहीये. आपण महाराष्ट्रामध्ये जातीयवादी सरकारला निवडून देणार का? कारण अमित शहानी 2-3दा सांगून झालेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा पत्ता कट झालेला आहे. ते निवडून येऊनही त्यांना कितीही झालं तरी त्यांना चान्स नाही. त्यांना चान्स आता नसल्यामुळे अमित शाह 3 वेळा आतापर्यंत म्हटले की चुन के आने के बाद हमारा नेता देवेंद्र फडणवीस होगा. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, ही काळ्या दगडावर त्यांची मेजॉरिटी आली तर त्यांची इच्छा आहे. एकनाथ शिंदे हा त्यांचा चेहरा नाहीये, अजित पवारांचा तर विषयच नाही, पण देवेंद्र फडणवीस हे खरा त्यांचा चेहरा आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावानं हे मत मागायला महाराष्ट्रभर आज निवडणुका करतायत. आज एका बाजूने बहुजन शाहू फुले आंबेडकरांचा विचार स्वीकारणारे तुम्ही आम्ही सगळे, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा याचा देखील तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे. वेळ बराच झालाय. आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की या निवडणुकीत आम्हा सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांची आमची भूमिका तुमच्या समोर यावी. आदरणीय शरद पवार साहेबही या मतदारसंघात येणार होते, परंतु पवार साहेब दिवसाला 7-7 सभा घेत आहेत आणि एखाद्या जिल्ह्यात येऊन गेल्यावर परत ते त्या जिल्ह्यात येतील अशी आमचं प्लॅनिंग होतं. पण जसं प्रेशर वाढत गेलं तसं मराठवाड्यात, खानदेशामध्ये, विदर्भामध्ये जास्त मतदारसंघात पवार साहेबांना जावं लागलं. आणि म्हणून पवार साहेबांनी मला सांगितले की पंढरपूरची सभा माझ्या वतीनं तुम्ही जाऊन करा. म्हणून मी पवार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी येऊन प्रचाराची सभा करतोय. अजून 10-12 मतदारसंघ आहेत जिथं पवार साहेब जाणं आवश्यक आहे, पण जाऊ शकत नाहीत. त्या ठिकाणी आम्ही, सुप्रियाताई असतील, अमोल कोल्हे साहेब असतील, मी आहे, आमचे सगळे इतर नेते हे सर्व ठिकाणी जात आहेत.
पण एक सांगतो की महाराष्ट्रात वातावरण आता पुन्हा एकदा बदललेलं आहे. गेल्या 8 दिवसात जसं पवार साहेब महाराष्ट्रभर फिरतायत, परवा 84 वर्षाच्या वयाच्या पवार साहेबांनी एका दिवशी 7 का 8 सभा घेतल्या. 7 ते 8 ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत 84 वर्षाचा हा योद्धा महाराष्ट्रात भिंगरी लावून पायाला फिरायचं काम करतोय. ते महाराष्ट्र पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराखाली आला पाहिजे या भूमिकेने करतो, हे विसरू नका. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका पवार साहेबांच्यासाठी फार महत्वाच्या आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या दृष्टीनं फार महत्वाच्या आहेत. काँग्रेस पक्ष देखील आमच्या बरोबर आहे. आमचं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नाची शिकस्त करतोय. आणि म्हणून आपल्या सर्वांनी अनिलदादा सावंत यांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद उभा करावा ही विनंती करतो. वेळ बराच झालाय, पण जाताना माझं सगळ्या पुरुषांना एक विनंती आहे की माझं एक काम आता गेल्यावर घरी जाऊन करावं लागतंय. कराल ना? सकाळपासून जेवला नसाल, घरी गेल्यावर जेवण वाढेल बायको, त्यावेळी बायकोला पत्नीला समोर बोलवा, बहिणीला बोलवा, आईला बोलवा, मावशीला बोलवा, वहिनीला बोलवा. भावकी असेल मोठी तर भावकीतल्या सगळ्या महिलांना बोलवा. वाडा असेल तर वाड्यातल्या सगळ्या बायकांना एकत्रित करा आणि त्यांना निरोप द्या. त्यांना पहिलं सांगा, निरोप पण नाही सांगाच, की तो दाढीवाला बाबा 1500 रुपये देतोय, ह्यो आज आलेला बाबा 3000 रुपये द्यायचा निर्णय करतो. आपल्याला ह्याच बाजूला जावं लागेल हे आमच्या सगळ्या आया बहिणींना सांगा. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पंढरपुराला पूजेला येणार आहे हे सांगायला मुद्दामून मी इथं आलेलो आहे. आणि ते येत असताना या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पुन्हा एकदा ताकदीनं पक्ष उभा राहतोय. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शरद पवार साहेबांचा विचार या मतदारसंघात ताकदीनं उभा करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळे करूया, हाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.